14 ऑगस्ट रोजी रात्री 1च्या सुमारास अचानक राहत्या घराला आग लागली। यामध्ये आदिवासी रामचंद्र हरी मांगे यांच्या घराचे सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। रात्रीच्या सुमारास आग लागल्याने पहिल्यांदा घराच्या बाहेर सगळे आले। गोठ्यात जनावरे, म्हैस, बैल होती, ती सोडून दिली। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने रामचंद्र हरी मांगे हे खडबडून जागे झाले आणि सगळ्यात मुलाबाळांसह घराबाहेर पडले। नंतर आरडाओरडा करून शेजारील वस्तीवरील माणसांनी धाव घेतली, तसेच इतरांना फोन करून बोलून घेतलं। घर विझवण्यासाठी मदत घेतली, परंतु तोपर्यंत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, घर वापराच्या वस्तू, कपडे सगळेच जळून खाक झालं। बिरसा ब्रिगेडच्या शिलेदारांनी घराची पाहणी करून प्रकल्प अधिकारी पाटील साहेब यांना कळवून तातडीची मदत करावी असा आग्रह धरला। प्रकल्प कार्यालयाकडून ताडपत्रीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली। तात्काळ घरकुल किंवा कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी असं सांगण्यात आलं। तहसीलदार यांना सुद्धा या घटनेची माहिती देत मदत कार्य लवकरात लवकर कसे पोहोच होईल असे सांगण्यात आले। त्यामुळे गावकऱ्यांनी आणि बिरसा ब्रिगेड शिलेदारांनी पुढे येत तात्काळ मदतीचं आवाहन करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बांधवांच्या योगदानातून घर उपयोगी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत केली। यावेळी भरत तळपाडे, बिरसा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अहमदनगर, सूर्यकांत देशमुख, सोमनाथ घोटकर, हिरामन देशमुख, माननीय उपसरपंच अमृता देशमुख, एकनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ देशमुख, भास्कर देशमुख, पांडुरंग देशमुख, शिवाजी सुपे, हिरामन मांगे, किसन धिंदळे, गोरक्षनाथ देशमुख, हौशीराम देशमुख, यशवंत बांबरे, नवनाथ धिंदळे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री सचिव सौ सुरेखा देशमुख, उपसरपंच युवराज देशमुख, सरपंच गणेश खाडे, उपसरपंच बारी, पंढरीनाथ खाडे, सरपंच बिरसा ब्रिगेड अकोले तालुका अध्यक्ष दशरथ गभाले, भगवान मेंगाळ, उदय तळपाडे, रवींद्र तळपाडे इत्यादी केळुंगण ग्रामविकास मंडळ व बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे कार्यकर्ते उपस्थित होते। भाऊ आहेत, त्यांना कळालं, त्यांची काही टीम सुद्धा घर विझवण्यासाठी या ठिकाणी आली आणि काही अंशी यशस्वी सुद्धा झाली, परंतु घर जवळजवळ म्हणजे जळालेलेच आहे। परंतु केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोलेच्या वतीनं काही मंडळी पुढे आली आणि काहींनी आर्थिक योगदान किंवा सामाजिक योगदानातून या कुटुंबास काही मदत स्वरूपात, काही वस्तू स्वरूपात, काही आर्थिक स्वरूपात केळुंगण ग्रामविकास मंडळ असेल किंवा बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीनं या ठिकाणी या कुटुंबास आपण देत आहोत। परंतु 14 ऑगस्ट रोजी ही घटना झाली आणि स्वातंत्र्याचा दिवस 15 ऑगस्ट होता आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य असताना आदिवासींच्या वाट्याला कितपत स्वातंत्र्य आहे आणि कितपत आदिवासींच्या व्यथा वेदना या सरकारला कळावेत म्हणून आम्ही 3-4 दिवस झाले पहिल्यांदा आलो आणि माननीय प्रकल्प अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवलं की अशी अशी घटना झाली आहे। परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक ताडपत्री या ठिकाणी दिली आणि बाकीच्या गोष्टी करतो म्हणून सांगितलं, परंतु तशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। परंतु बिरसा ब्रिगेड किंवा केळुंगण ग्रामविकासच्या मंडळाच्या वतीनं मी एवढी ग्वाही देतो की या कुटुंबास घरकुल मंजूर करून देणं किंवा इतर ज्या जळीत कुटुंब आहे त्या कुटुंबाशी जी पूर्ण व्यवस्था होईपर्यंत दोन्हीही साथ देतील एवढं सांगतो। आणि पुन्हा एकदा केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि इतर सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या योगदानातून ही छोटीशी मदत म्हणून या कुटुंबास देत आहोत, ते त्यांनी स्वीकारावी एवढी विनंती करतो। आणि ज्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे पुनश्च त्यांचं आभार आणि बिरसा ब्रिगेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार, धन्यवाद। जय आदिवासी। अध्यक्ष तळपाडे साहेब, तसेच माजी उपसरपंच, तसेच बिरसा ब्रिगेडचे सचिव नवनाथजी धिंदळे, तसेच केळुंगण गावचे माजी सरपंच हिरामनजी देशमुख तथा ग्रामपंचायत सदस्य भास्कर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य तसेच पांडुरंग देशमुख, सोमनाथजी घोटकर यांनी ज्या आमच्या परिवाराकरता वेळ दिला, आम्हाला जे काही आमच्या परिवारावरती जे दुःख कोसळले त्या दुःखामध्ये सहभागी झालात, तसेच त्यांचं मी आभार व्यक्त करतो। तसेच मी जो काही थोडाफार निधी जमा झाला होता तो आज आम्ही त्यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी
त्यांना सपोर्ट करीत आहोत. आणि बाकीच्या लोकांनाही असं आवाहन करतोय की आज ज्यांच्यावर जी वेळ आली ती उद्या आपल्यावर येऊ नये याच्यासाठी, किंवा आपण त्यांच्या जागी राहून विचार करा. त्यांच्यावर जी वेळ आली ती आज आपल्यावर आली असती तर काय केलं असतं. तर त्याची थोडीसा विचार करून त्यांच्या भावना समजून घ्या एवढीच अपेक्षा करतो. पाण्या पावसात त्यांना हे जे दिवस आलेले आहेत ते आपण दुःख थोडं वाटण्याचा प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे. सुराज्य मराठी न्यूज संपादक जयराम धादवड.